सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज जे खलबत्त्याची खर कशी काढायची तेच दाखवणार आहे. मी ऑनलाईनवरून खलबत्ता घेतलाय, तर प्रोसेस बाय प्रोसेस त्याची खर कशी काढायची तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. बऱ्याच दिवसापासून अशा शेपचा मला खलबत्ता पाहिजे होता, तर मी सगळीकडे बघितला इथं, पण कुठेच नाही भेटला. आणि आता ऑर्डर केल्यानंतर लगेच आलासुद्धा आणि व्यवस्थित पॅक करून त्याने दिला आहे. फुटू नये वगैरे म्हणून व्यवस्थित पॅकिंग आहे, त्याचा काही इश्यू नाही. आता बघू, हे वरचं जगळ काढल्यानंतर आतमध्ये आहे खलबत्ता. तर हे बघा, मस्त आहे, म्हणजे स्मूथ आहे आणि असं खरबरीत नाही, जास्त व्यवस्थित स्मूथ करून वगैरे दिलं आहे. आणि इथं मी केरलामध्ये भरपूर बघितला, पण इथं वेगळ्या शेपमध्ये भेटतो आहे. आणि तर हातात घेतल्या क्षणी मला कधी बघेन असं झालेलं हा खलबत्ता. तर मस्त आहे, मला एवढा आवडला की कधी मी सगळ्यांना सांगते असं मला झालेलं. तर मी ज्वेलरीमध्ये आल्यानंतर ज्वेलरीमधल्या स्टाफला सांगितलं, बहिणीला सांगितलं फोन करून, वहिनीलासुद्धा सांगितलं आणि माझ्या फ्रेंड्सनासुद्धा सांगितलं की मस्त आहे खलबत्ता. तर एकदम स्मूथ आहे आणि दिसायला पण मस्त आहे. ह्याची साईज वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची लिंकसुद्धा मी देते व्हिडिओमध्ये, तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ पण शकता. तर ह्याच्यामध्ये आपण बघा काही पण कुटू शकतो आहे, म्हणजे असं जास्त मोठ्या प्रमाणात नाही, छोट्या प्रमाणात. एक इत्ताड आहे याची साईज, बघू शकता तुम्ही. असं हाताने मोजून बघितलं तर एक इत्ताड भरते. तर आपलं लसूण, जिरं वगैरे, मिरच्या कुटण्यासाठी चांगलं आहे. शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो आहे. थोडंसं खोबरं असेल अर्धी वाटी तर ते पण आपण कुटू शकतो आहे, असं आहे. तर ह्याची जाडी पण बघा भरपूर आहे, जड आहे. विशेष म्हणजे असं छोटा दिसतो आहे पण जड आहे, असं म्हणजे नाजूक वगैरे नाही. म्हणजे आपण कुटताना फुटण्याची वगैरे भीती अजिबात नाही. मस्त भेटला, एकदम मजबूत असा हा खलबत्ता भेटला आहे. तर तुम्ही पहिल्यांदा स्वच्छ हात धुवून घ्या. तर जर तुम्ही हा पाण्यात भिजवून ठेवला 1-2 तासासाठी तरीही चालेल. तर मी हा पाण्यात पण भिजवून ठेवणार आहे. तर व्यवस्थित बघा किती घाण पाणी येतं ह्याच्यामधून. तर सगळीकडून व्यवस्थित आपण हे धुवून घ्यायचं. तर मी किचनमध्येच हे सगळं करते, कारण बाहेर पेंटचं काम सुरू आहे, त्यामुळे म्हटलं की आताच करावा. तर पहिल्यांदा जो आपला स्टीलचा स्क्रब आहे ना, त्या स्क्रबने मी हे घासून घेते. तर पाटा वरवंटा कसा साफ करायचा ते पण मी पूर्वी माझ्या दुसऱ्या कुकिंगच्या चॅनलवरती दाखवले. तर इथं केरलामध्ये ना पाटा वरवंट्याचं भरपूर व्हरायटी इथं भेटतात, पण असा हा खलबत्ता भेटत नाही. गोल जो शेप असतो ना त्या पद्धतीचं भरपूर खलबत्त्याचे प्रकार इथं आहेत. तर बघा, ह्या स्क्रबने मी स्वच्छ केल्यानंतर किती घाण पाणी निघतं आहे, म्हणजे जी खर आहे ना तीसुद्धा आलेली आहे. इथं बघू शकता किती घाण पाणी आहे. तर असं व्यवस्थित खालून वरून सगळीकडून आपण हे घासून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे एकसुद्धा खर राहता कामा नये. लगेच आपण याला वापरात घेतला तरीही वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जण ना फक्त धुवून आणि स्क्रबनं असं जस्ट करून वापरात घेतात, पण तसं घेऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं की खर याच्यामध्ये असते, ती आपण कुठल्यानंतर त्याच्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे तसं न करता व्यवस्थित याची खर काढून घ्यायची आणि नंतरच आपण याचा वापर करायचा आहे. पासून खलबत्ता भेटला आहे म्हटल्यानंतर आता इथून पुढे आमच्यात खलबत्त्यामध्ये सगळं कुठलं जाईल असं वाटतं, कारण पतीजींना पण खलबत्ता आवडतो आणि मलासुद्धा जास्त आवडतं. म्हणजे दुसरा एक छोटासा स्टीलचा खलबत्ता आहे, जाड पण आहे भरपूर. आम्ही त्याच्यातच लसूण वगैरे कुटायचो, लसूण, आलं वगैरे. आणि पाटा वरवंट्याचा पण वापर आम्ही जास्त करतो आहे. पण असा छोटासा खलबत्ता मला पाहिजे होता दगडाचा, तर आता भेटला आहे फायनली मला. म्हणजे आम्ही एकदा पुण्यामध्ये गेले होते त्यावेळेस तिथं भरपूर व्हरायटी होत्या, घ्यायचं मनात होतं पण घेऊ शकलो नाही, गर्दी जास्त असल्यामुळे. तर इथं बघा व्यवस्थित धुतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तांदूळ भिजू घातलेले टाकलेत आणि तांदूळ पूर्णपणे त्याची पेस्ट होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घासून घ्यायचं आहे. व्यवस्थित पेस्ट करायचे, म्हणजे जी खर आहे ना ती व्यवस्थित पूर्णपणे निघेल आणि हा जो खलबत्ता आहे जरा स्मूथ बनेल, म्हणजे वरवरची सगळी खर निघून जाईल ना. तर तुम्ही तांदूळ बारीक करताना बघू शकता की तांदळाचा कलरसुद्धा चेंज होतो आहे, कारण की त्याच्यामध्ये खर असतेच. त्यामुळे फक्त स्क्रबने धुवून किंवा घासून आपण याचा वापर करू शकत नाही. तर व्यवस्थित आता मी याची स्मूथ पेस्ट बनवून घेते. आणि हा जो तांदूळ आपण बारीक करतो आहे ना तो सगळीकडून करायचा, म्हणजे साईडने पण तांदळाची पेस्ट लावायची आणि असा हा घासून घ्यायचा. तर मी जसं करते त्याच पद्धतीनं करा, म्हणजे तुम्ही लगेचच 1 तासातच ह्याचा वापर करू शकाल. खलबत्ता भेटला की 1 तासात तुम्ही याच्यामध्ये लसूण, जिरे काही कुटायचं म्हटलं तर कुटू शकाल.
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे भेटतोय हा खलबत्ता मला माहीत नाही, पण पुण्यामध्ये भेटतोय हे मला माहिती आहे, कारण मी स्वतः बघितलं आहे. बऱ्याच प्रकारचे छोटे छोटे खलबत्ते तुळशीबागेमध्ये मी बघितलेलं, आणि इथं केरळामध्ये तर भेटतच नाही. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे आणि महाराष्ट्राचे व्हिडिओ बघायला भेटतील. जास्त करून टूरचे व्हिडिओज मी या चॅनलवरती अपलोड करत असते. तर आत्ता जस्ट आम्ही 1 महिन्यासाठी साखर आणि तेल बंद केले, त्यामुळे आमचं सकाळपासून रात्रीपर्यंतचा जो आहार आहे, म्हणजे आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काय खातो ते सगळं मी व्हिडिओमध्ये रोजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. त्यामुळे टूरचे व्हिडिओज टाकायला जरा डिले होतो आहे. तर हे 30 दिवस पूर्ण झालं की मग मी टूरचे व्हिडिओज टाकणारच आहे. तर आता इथं बघू शकता खलबत्ता व्यवस्थित मी खालच्या साईडने वरच्या साईडने व्यवस्थित याची पेस्ट करून घेतली आहे तांदळाची, आणि व्यवस्थित घासून घेतला आहे. थोडक्यात सांगायचं तर तांदळाच्या पेस्टने हा खलबत्ता मी सगळीकडून घासून घेतला आहे. तर तांदळाची पेस्ट खालच्या साईडला पण लावायची, आणि तुम्ही घासणीने घासलं तरीही चालेल. तर व्यवस्थित त्याची खळ निघून जाईल त्यामुळे. आणि कुटताना आपण फक्त आतल्या साईडलाच कुटत नाही, कुटताना बाहेर पण त्याचं कण पडतात, आणि त्यामुळे लसूण जिरं किंवा शेंगदाणे कुटताना जर बाहेर पडले तर खराब होऊ नये म्हणून साईडला वगैरे पडलं तर मग साईडची पण खर व्यवस्थितपणे काढून घ्यायची. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, आणि नंतर याच्यामध्ये गाजर आणि कांद्याची पात मी टाकले आणि कुटून घेते हे पण. तर तुम्ही मग बघितलं असेल की तांदळाचा कलर, म्हणजे तांदळाची जी पेस्ट बनली त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला होता, आणि आता खलबत्त्याला एक वेगळी शाईन आली आहे. म्हणजे व्यवस्थितपणे हा साफ व्हायला लागला असं वाटतं, आणि स्वच्छ धुतल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवेन. तर आता बघत गाजर आणि कांद्याची पात पण मी चांगली कुटून घेतलेली, आणि ते पण काढून व्यवस्थित हे धुवून घेते. तर आता एकदम मस्त खलबत्ता दिसतोय बघितल्याशी, आणि असं वाटतं की ह्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे कुटून ह्याच्यापासून म्हणजे भाजी बनवताना ह्याचा वापर करावा असं वाटतंय. तर व्यवस्थित धुवून घेतलं. तर आता मी जस्ट 1-2 तासासाठी पाण्यात भिजत ठेवणार आहे, म्हणजे अजून जर काही खर राहिली असेल तर निघून जावी म्हणून. तर असा हा त्याचा फायनल लुक आहे. एकदम मस्त खलबत्ता आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या. बकेटमध्ये पाणी भरून मी त्याच्यामध्ये ठेवला होता, आणि नंतर बघा मी त्याचा वापर करते. तर याच्यामध्ये मी जिरं लसूण वगैरे कुटून घेते. तर आता हा वापरण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.